शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आजपासून सरसकट पीक विमा आज 7 वाजल्यानंतर 25,000 रुपये हेक्टरीप्रमाणे सोयाबीन, कापूस, तूर तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपात सुरू. आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे विविध जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना इथं SMS सुटलेले आहे. आज जे की 7 वाजल्यापासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता जे की 7 वाजल्यानंतर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून तातडीने आदेश इथं देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. तर आता या पिकांचा यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, तर काही भागामध्ये उडीद आहे, मूग आहे. तर इथं पिकांचा जे की दुष्काळी व नैसर्गिक आपत्तीमुळे जे की जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, तर अशा पिकांसाठी तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये 30 जिल्ह्यांमध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांना वितरित करण्यास तातडीने आदेश देण्यात आलेले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर तर आता जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना डिस्ट्रिक्ट वाईज निधी इथं मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नागपूरमध्ये 42 कोटी, वर्ध्यामध्ये 28 कोटी, अमरावतीमध्ये 55 कोटी, अकोल्यामध्ये 61 कोटी, बुलढाणामध्ये 73 कोटी, वाशिममध्ये 39 कोटी, यवतमाळमध्ये 84 कोटी, चंद्रपूरमध्ये 31 कोटी, गडचिरोलीमध्ये 22 कोटी, भंडारामध्ये 19 कोटी तर तब्बल 30 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. सर्वच जिल्ह्यात एकाच वेळी पैसे तर येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा केल्या जाणार आहे. तर आता गोंदियामध्ये 18 कोटी, नांदेडमध्ये 37 कोटी, हिंगोलीमध्ये 29 कोटी, परभणीमध्ये 58 कोटी, जालन्यामध्ये 47 कोटी, बीडमध्ये 71 कोटी, लातूरमध्ये 52 कोटी, धाराशिवमध्ये 44 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 63 कोटी, जळगावमध्ये 36 कोटी, नाशिकमध्ये 41 कोटी, अहमदनगरमध्ये 59 कोटी, पुणेमध्ये 27 कोटी. पुणे झाल्याच्या नंतर आपल्या इथे सोलापूरमध्ये 49 कोटी, सातारामध्ये 21 कोटी, सांगलीमध्ये 18 कोटी, कोल्हापूरमध्ये 17 कोटी, पालघरमध्ये 14 कोटी, ठाणेमध्ये 16 कोटी, रायगडमध्ये 18 कोटी. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांसाठी एक हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे 14447. तर यावरती कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, कधीपर्यंत येईल, तर आता तक्रार करता वेळेस तुम्हाला अर्ज क्रमांक तुमच्या जवळ ठेवायचा आहे, आधार कार्ड नंबर, बँकेची माहिती, तालुका, जिल्ह्याचे नाव, मोबाईल नंबर. तर आता 14447 तर यावरती कॉल करून तुम्हाला तक्रार करून राहिलेला पीक विमा इथं मिळवता येणार आहे. तर लगेच तक्रार करा. आता कोणत्या तक्रारी करू शकतात, तर आता जे काही तक्रार आहे जे की 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल केल्याच्या नंतर आता कोणकोणत्या तक्रारी करू शकतात. ज्यांना पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत, ज्याचा अर्ज पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे, किंवा नुकसान भरपाईची नोंद समस्या, 72 तासाच्या नोंद, यादीत नाव नाही, DBT समस्या, तर अशासाठी यासाठी तुम्हाला 14447 तर यावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. आता यामध्ये 1219 कोटी 1219 कोटी रुपयाचा पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. थेट DBTद्वारे पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. आता जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम बँक खाते तपासा, आधार खातं बँकेशी लिंक आहे की नाही ते तपासा, पीक विम्याचा स्टेटस तपासा, पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या, कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा. तर आता कोणाला पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे असे शेतकरी बांधव, बँक खाते आधारशी लिंक आहे तर असे शेतकरी बांधव, DBT लिंक असलेले शेतकरी बांधव, ज्यांनी पीक पाहणी पूर्ण केलेली आहे तर असे शेतकरी बांधव, नुकसान भरपाई नोंद ज्यांनी केलेली आहे तर अशांना इथं पीक विमा जमा होत आहे. तर आता कोणाला पीक विमा इथं जमा होणार नाही, ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, बँक खाते आधारशी लिंक नाही, खाते बंद आहे, चुकीची माहिती दिलेली आहे, पीक पाहणी केलेली नाही, 72 तासाच्या आत तुम्ही नुकसान भरपाईची नोंद म्हणजे तक्रार इथं केलेली नाही, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार नाही. तर आता राज्यातील अनेक शेतकरी बांधवांना इथं पडताळणी पूर्ण झालेली आहे. तर आता पीक विमा कंपनी जी की 25,000 ते 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर पैसे DBTद्वारे पैसे खात्यामध्ये इथं जमा केले जात आहे. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज तयार करून ठेवा आणि लेखी अर्ज द्या. कुठे द्यायचं आहे, हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे तिथं नेऊन द्यायचं आहे. प्रति शाखा व्यवस्थापक अधिकारी पीक विमा कंपनीचे नाव किंवा नाव लिहिलं ते चालेल, पीक विमा कंपनी असं लिहा, तुमचा तालुका, जिल्हा, पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज या पद्धतीने लिहायचं आहे.
महोदय, मी खालील सही करणारा अर्जदार शेतकरी, तुमचं नाव लिहा, राहणार गाव, तालुका, जिल्हा. आता आता तुमचं इथं वर्ष लिहायचं आहे. काय आहे? 2024 आहे, 25 आहे, 26 आहे, 27 आहे, 28 आहे, जे काही असेल ते लिहायचं आहे. माझा अर्ज क्रमांक, पिकव्याच्या पावतीवरचा ॲप्लिकेशन ID नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. तर आता सर्व व्यवस्थित तुम्हाला जसाच्या तसा फॉर्मॅट येतो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा. दिनांक याचप्रमाणेचे अर्जाचे नाव, अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, स्वाक्षरी. आता यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायची आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पिकव्याची पावती, 7/12/8 आणि नुकसान भरपाईचे फोटो, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. यामध्ये मोठी अपडेट म्हणजे आजपासून पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. आता केंद्र सरकारने निधी मंजूर केलेला आहे. राज्य सरकारकडून निधी वेगाने इथं वाटपास सुरुवात झालेला आहे. पीक विमा कंपनीकडून थेट अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच इथं जमा होईल. कमी नुकसान असेल तर 5 ते 10 हजार, मध्यम असेल तर 10 ते 18, जास्त असेल तर 18 ते 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे जे की जिल्ह्यावाईज वेगवेगळी मदत मिळू शकते. तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा अखेर आता वाटपास इथं सुरुवात. तर आता नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रायगड तर अशा विविध जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. आता लगेच तुम्ही तपासा. ज्यांना कोणाला पीक विमा आलेलं नसेल तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि तक्रार करा आणि पीक विमा मिळवा. तर अशाच अपडेटसाठी जे की पीक विमा सरसकट वाटप 17,000 जे की 17 ते 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या पीक विम्याची रक्कम खात्यामध्ये जमा होत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे.